नमस्कार मंडळी. झेंडावंदन झाल्यानंतर आकाश सर्वांना जिलेबी वाटत असतो आणि भूमी सर्वांना गुळपोहे वाटत असते. तर आकाश जेव्हा जिलेबी वाटत असतो तेव्हा भूमीचं संपूर्ण लक्ष हे आकाशकडे असतं आणि ती आकाशकडेच बघत असते. अक्का मात्र हे सर्व बघत असतात. अक्का मनात म्हणत असतात की खरंच भूमी आकाशवर किती प्रेम करतीये. तर भूमीचं मात्र संपूर्ण लक्ष आकाशकडे असतं आणि भूमी आता गुळपोह्याची प्लेट अक्काला द्यायला येते आणि ती आकाशकडे बघत असते. अक्का म्हणतात की पोरी, मला माहिती तुझं तुझ्या नवऱ्यावर आणि माझ्या मुलावर खूप प्रेम येते आणि माझ्या पोराचं सुद्धा तुझ्यावर किती प्रेम आहे. म्हणजे हिम्मत लागते बर का असं चार चौघात प्रेम कबूल करायला. बघ, त्याने तुझ्यासाठी जिलेबी बनवली आणि चार चौघात तुला भरवली सुद्धा. आणि चार चौघामध्ये त्याने तुला जिलेबी भरवली, तुझ्यावर प्रेम दाखवलं. खरं तर प्रत्येक मुलीला असाच नवरा हवा असतो. खरंच माझा पोरगा हा खूप हिम्मतवान आहे आणि तू पण सुद्धा खूप नशीबवान. भूमीला मात्र खूप छान वाटत असतं. भूमी आता आकाशकडे येते तेव्हा आकाश हा दत्तू सोबत बोलत असतो. भूमी आता आकाशच्या जवळ येत असते तेव्हा आकाश भूमीला म्हणतो की सायकल राणी, मी तुझ्यासाठी बनवलेली तुझी फेवरेट जिलेबी तुला खाऊ घालणार आहे. भूमी म्हणते की आकाश, खरं तर मी खूप नशीबवान आहे. आकाश म्हणतो की काय झालं सायकल राणी, ते सगळं जाऊ दे ना, तू जिलेबी खा ना. आकाश आता भूमीला जिलेबी भरवायला जाणार तेव्हा भूमी कसलाही पुढचा मागचा विचार न करता आकाशला सर्वांसमोर मिठी मारते. आकाशला काहीही समजत नसतं तर भूमी मात्र आकाशला मिठी मारून रडत असते. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आकाश त्याच्या सायकल राणीला म्हणत असतो की सायकल राणी, काय झालंय, तू अशी का रडतीयस. भूमी मात्र रडतच असते. आकाश भूमीला म्हणतो की सायकल राणी, काय झालंय, माझं काही चुकलंय का आणि तू का रडतीयस, माझं काही चुकलंय का. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, तुझ्याकडनं काही चुकूच शकत नाही. खरं तर हे अश्रू पश्चातापाचे नाहीये, समाधानाचे. मी खरंच खूप भाग्यवान आहे आणि त्यामुळे माझ्या नशिबात मला तू भेटलायस. खरं तर सर्व नवरे त्यांच्या बायकोवर प्रेम करत असतील परंतु तू मात्र माझ्यासाठी खूप वेगळा आहे. मी खरंच देवाचे खूप आभार मानते की खरंच देवाने मला तुझ्यासारखा नवरा दिलाय. आणि कदाचित आता मी जे काही बोलते ते तुला कळतही नसेल आणि तुला ते कदाचित समजणार सुद्धा नाही, परंतु माझ्या मनातली तुझ्याविषयीची भावना मला बोलून दाखवणं खूप गरजेचं आहे. तू सर्वांची किती काळजी घेतो आणि माझ्यावर किती प्रेम करतोस. तुझ्यासारखं हे जगावेगळं प्रेम मला आयुष्यभर हवंय. मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचंय. आपले केस जरी पांढरे झाले ना तरी मला सगळं आयुष्य तुझ्यासोबतच घालवायचंय. अगदी आजी आजोबा जरी झालो तरी आपण एकमेकांची साथ सोडायची नाही. आणि मी खरंच खूप नशीबवान आहे की मला तू भेटलायस. आणि मला तू विचारत होतास ना की झोपेमध्ये मी काय बोलत होते ते. आकाश, तेव्हा झोपेमध्ये सुद्धा मी हेच बोलत होते आणि आज सगळ्यांसमोर मी हे कबूल करते. मी एकटी असताना ह्या गोष्टीचा खूप वेळा विचार केला असेल, एकटी असताना ह्या गोष्टीचा जप केला असेल. तू झोपलेला असताना तुझ्या केसात हात फिरवून मी कित्येकदा हे म्हटले असेल आणि तीच गोष्ट आज मी तुला सांगतेय. आकाश, माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. म्हणजे जगात कोणीच कोणावर इतकं प्रेम करत नसेल इतकं प्रेम माझं तुझ्यावर आहे. आणि आकाश, मला फक्त तुझ्यासोबत सगळं पुढचं आयुष्य घालवायचंय. आणि आय लव्ह यू आकाश असं म्हणून आता ती आकाशला मिठी मारते. आकाशलाही तिचं हे बोलणं जास्त समजलेलं नसतं परंतु सायकल राणी जे काही बोललीये ते आपल्याबद्दल चांगलंच बोललीये हे त्याला समजलेलं असतं. सर्व चाळकरी भूमी आणि आकाशच्या प्रेमाला प्रतिसाद देत असतात. भूमी आणि आकाश एकमेकांच्या मिठीमध्ये असतात आणि सर्वांसमोर भूमीने आता हे मान्य केलेलं असतं की तिचंही आकाशवर खूप प्रेम आहे. आकाश भूमीला जिलेबी भरवतो आणि आता त्यांच्या प्रेमाची नवीन सुरुवात झालेली असते. तर प्रजासत्ताक दिन आता झालेला असतो. भूमी ही ऑफिसला निघालेली असते. भूमी आकाश सोबत कॉलवर बोलत असते तेव्हा आकाश म्हणत असतो की सायकल राणी, मी तुला सोडलं असतं ना. भूमी म्हणते की काही प्रॉब्लेम नाही, जेव्हा मी ऑफिसमधून येईन ना तेव्हा तू मला न्यायला ये. आज मला जरा लेट झालं होतं ना आणि तुलाही कामावर जायचं होतं आणि मग जेव्हा माझं ऑफिस सुटेल तेव्हा तू मला न्यायला ये. भूमी आता ऑफिसमध्ये आलेली असते आणि ऑफिसच्या बाहेर ती रागिनी आणि आभीची गाडी तिथे बघते. त्याच वेळी रघु काकांचा मेसेज सुद्धा तिला आलेला असतो. रघु काकांचा मेसेज ती बघणार तेवढ्यातच तिला अभिजित आणि रागिनीची गाडी दिसते. ती विचार करत असते की माझ्या चाळीमध्ये रागिनी आणि आभी काय करताय. तर इकडे रघु काका गोवर्धन चाळीचा ऍड्रेस शोधत आलेले असतात. रघु काका म्हणत असतात की माझ्या मालक आणि माझ्या मालकिनीवर कसलीही वेळ आली आहे की त्यांना आज चाळीमध्ये राहावं लागतंय, परंतु मी सुद्धा माझ्या मालकला आणि माझ्या मालकिनीला न्याय मिळवून देणार आहे. त्यांना त्यांची जागा देणार आहे. रघु काका